कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंत शास्त्री यांची. सद्गुरू श्री अनंत शास्त्री म्हणजेच ब्रह्मानंद महाराज हे एक आदर्श संत होते. ते एक महान ज्ञानयोगी होते. या ज्ञानयोग विषयावरील ग्रंथवाचन, अभ्यास, मनन व योग्य गुरूंकडून सुयोग्य मार्गदर्शन ज्यांना लाभले आहे अशांनाच गुरुकृपेने ज्ञानयोग सिद्ध होतो. ज्ञानयोगाची शेवटची अवस्था म्हणजे तुर्यगा अवस्था होय. सद्गुरू श्री अनंत शास्त्री तुर्यगा अवस्थेपर्यंत पोहोचले होते हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. या अवस्थेमध्ये योगी सदैव ब्रह्मस्वरूपी निमग्न असतो. त्यास बाह्य जगाचे भान नसते. तो देह व वृत्ती याच्या पलीकडे गेलेला असतो. तो ब्रह्मानुभवी असतो. तो मूळ ज्ञानाच्या पलीकडे गेलेला. अशा अवस्थेस गेलेल्या महापुरुषांपैकी क्वचितच काही जगोद्धाराकरिता लोकभूमिकेवर येतात व जगत कल्याणाचे कार्य करीत राहतात. आपले कार्य संपले की निर्वाण करतात. श्री अनंत शास्त्री अलौकिक होते म्हणूनच त्यांना ज्ञानयोग साधला. त्यांनी लोकांना साधासोपा नामस्मरणाचा मार्ग दाखवला व गुरु आज्ञेची पूर्तता केली. नामस्मरणाचा मार्ग हा जरी सोपा असला तरी बराच लांबचा आहे, पण सर्वसामान्यांना पेलण्यासारखा आहे. ज्ञानयोगाला व्यक्ती परमेश्वरी इच्छेनेच त्यासाठी जन्माव्या लागतात. सद्गुरू श्री अनंत शास्त्री यांनी अनेक अतर्क्य व असंभवनीय गोष्टी तथा चमत्कार केले. चमत्कार हे आपोआपच घडले, कारण संतांचे विश्व शक्तीशी तादात्म्य असल्यामुळे ते त्यांच्या नकळतच घडतात. संत आपल्या श्रेष्ठ जीवनमूल्यांच्या आदर्शाने दिव्य अनुभव घेऊन त्या दिव्य अनुभवाने व साक्षात्काराने संपूर्ण मानवी जीवन एका वेगळ्या पातळीवरून जगता येते याचे उदाहरण घालून देतात व लोकोद्धार करतात. व हेच सद्गुरू श्री अनंत शास्त्री यांनी केले. इसवी सन 1918 साल उजाडले. अलीकडे श्री अनंत शास्त्री यांना 1-2 वर्षापासून थंडीतापाचा त्रास होऊ लागला होता. शिवाय विषबाधेमुळे त्यांच्या मागे अतिसाराचा त्रासही लागला होताच. यावर्षी रामनवमीचा कार्यक्रम त्यांनी मोठ्या प्रमाणात केला. खूप अन्नदान केले. पण या वेळेपासूनच ते निर्वानिर्वीची भाषा व आपणास आता इथला कंटाळा आला आहे असे म्हणू लागले होते. भाविकांना ही आपली शेवटची रामनवमी आहे असे सांगितले. गप्पांच्या ओघात त्यांनी आपण अकस्मात मेल्यास जाळू नका, कृष्णेत दगड बांधून विसर्जन करा, सुतक पाळू नका, क्रियाकर्म करू नका असे बजावले. या काळातील त्यांच्या मुक्कामात ते सतत आपल्या निर्वाणाचीच भाषा बोलत. प्रवासात ते नवबागला पोहोचले. कृष्णा नदीत स्नान केले. आपल्या अक्षय पिशवीतील 3 रुपये 12 आणे रक्कम काढून धुवून घेतली. नदीवर पण ते म्हणाले की मी मेल्यास मला नदीच्या भोवऱ्यात तिरडीला 4 बाजूस मडकी बांधून पाण्याने भरून नदीत सोडावे व तळाला जाताच बुडबुडे येतील ती खूण समजावी. एकूण काय तर ते अशा रीतीने शेवटच्या व्यवस्थेची भाषा बोलत होते. शुक्रवार भाद्रपद वद्य अमावस्या शके 1840 इसवी सन तारीख 4 ऑक्टोबर 1918 वेळ सकाळचे 10. सद्गुरू श्री अनंत शास्त्री यांनी प्रेमाने सर्वांकडे आपली नजर फिरवली व मुखाने श्रीराम म्हणत हसऱ्या मुखाने या नश्वर जगाचा कायमचा निरोप घेतला. शोध संतकथांचा, शोध दृश्याकडून अदृश्याचा.